सुरुवात करूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुळातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सैन्यांचा देव परमेश्वर, तुझ्याच नावाला मान महिमा गौरव सदा सर्व काळ असो. परमेश्वरा उपकार मानतो प्रभू. तो आजच्या दिवसापर्यंत तू आम्हाला सांभाळस. विशेष आभार मानतो तो परमेश्वरा, आम्हाला निरोगी असं ठेवलंस. लागणाऱ्या सर्व गोष्टी तू पुरवल्यास त्याबद्दल तुझे उपकार मानतो प्रभूजी. प्रभूजी जसे आहोत तसे तुझ्या दयेच्या आसनाजवळ आम्ही येत आहोत. परमेश्वरा आमचा स्वीकार कर. आमच्या सर्व पापाने अपराधांची दयेने कृपेने क्षमा कर. दयागणा आज प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. या उपासनेद्वारे प्रत्येकावर तुझ्या पवित्र आत्म्याची ओतणी कर. प्रभूजी इथून पुढची भक्तीची सर्व वेळ तुझ्याच हाती सोपवितो. तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. सर्व मिळून प्रेषित या मतांगीकार बनूया. सर्व आकाश व पृथ्वीचा उत्पन्न करता त्यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र राज्य झाला, कुमारी मरियापासून जन्मास आला, ज्याने पंतप्रधानाच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला संधी दिली, जो मरण पावला व त्याला बोलिले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्यावर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देवाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवतो. आमेन. त्यासाठी निवडलेले शास्त्रभाग: जुना करार, स्तोत्र संहिता, पत्र आणि योहानकृत शुभवर्तमान. आपण स्तोत्राचं वाचन करणार आहोत. स्तोत्र क्रमांक 18 याचे 1 ते 7 ही वचनं आपल्यासाठी प्रिया गायकवाड ह्या वाचतील. स्तोत्र संहिता 18वा अध्याय 1 ते 7. दाविदाने गायलेले मुक्तिगीत. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करीतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे. त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. स्तुतीपात्र परमेश्वराचा मी धावा करीतो. तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले. अधोलोकांच्या बंधनांनी मला घेरिले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला. माझ्या देवाला मी हाक मारली. त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली. माझी हाक त्याच्या कानी गेली. तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली. पर्वताचे पाय डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता. प्रभू परमेश्वर करो वाचलेली वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. जुन्या करारामधून पहिले शमूएल याचा 30वा अध्याय आणि 1 ते 6 ही वचने आपल्यासाठी सिस्टर अनिता साठे याचं वाचन करतील. पहिले शमूएल याचा 30वा अध्याय आणि 1 ते 6 वचने. दावीद आपल्या मनुष्याबरोबर सिकलाग येथे तिसऱ्या दिवशी पोहोचला, तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलागावर स्वारी केली असून सिकलागावर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे. आणि तेथील स्त्रियास व लहान मोठ्या सगळ्यास त्यांनी कैद करून नेले आहे. त्यांनी कोणाची कत्तल केली नाही, तर त्यांचा पडाव करून ते आपल्या वाटेने गेले. दावीद व त्याचे लोक नगरात आले, तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया, पुत्र व कन्या पाडाव करून नेल्या आहेत असे त्यास दिसून आले. तेव्हा दावीद व त्यांच्या बरोबरचे लोक हेल काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही. दाविदाच्या दोन्ही स्त्रिया, इस्राएलीन अहिनवाम व नाबालाची स्त्री कर्मलीन
अबिगैल यांना पाडाव करून नेले होते. त्या समयी दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्याकरिता शोकाकुल होऊन दाविदास दगडमार करावा असे म्हणून लागले. पण दावीद आपला देव परमेश्वर याचवर भिस्त ठेवून खंबीर राहिला. प्रभू वाचलेले वचन आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन. नव्या करारामधून प्रेषितांची कृत्य याचा 27वा अध्याय 18 ते 25 आपल्यासाठी सौ जयू ढगे या वाचन करतील. यावेळेस आपण पवित्र शास्त्रामधून प्रेषितांची कृत्य याचा 27वा अध्याय व यातील 18 ते 25 वचन वाचूया. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी भरगट टाकून देऊ लागले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली. तेव्हा त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, गृहस्थ हो, खरेच तुम्ही आमचे ऐकावयाचे होते, क्रेताहून निघावयाचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती. तरी मी आता तुम्हा सांगतो की धैर्य धरा. तुम्हापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. कारण ज्याचा मी देव आहे व ज्याची मी सेवा करीतो, त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पौला, भिवू नको, तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहे. म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा. माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे कळविले तसेच घडेल. देवबापू वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान आणि महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन. शुभवर्तमान वाचन करूया. योहानकृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 13 ते 25 ही वचने आपल्यासाठी आहेत. मंदिराचे शुद्धीकरण. मग यहुद्यांचा ओलांडण सण जवळ आला व येशू वर यरुशलेमेस गेला आणि मंदिरात गुरे, मेंढरे, कबुतरे विकणारे आणि सराफे बसलेले त्यांना आढळले. तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांना मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले. आणि तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, येथून काढून घ्या, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका, तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. त्यावरून यहुदी त्याला म्हणाले, तुम्ही हे करता तर आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखविता? येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी ते 3 दिवसात उभारीन. यावरून यहुदी म्हणाले, हे मंदिर बांधावयास 46 वर्ष लागली आणि तुम्ही हे 3 दिवसात उभारणार काय? तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता. म्हणून तो असे म्हणत असे. हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्यांच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. वलांडणाच्या सणात यरुशलेम येथे असताना जी चिन्हे तो करत होता ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरोसा नव्हता. शिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते. येथे पवित्र शुभवर्तमान समाप्त होते. वाचलेली वचन देव बाप आशीर्वादित करो. त्याच्याच नावाला मान, महिमा सदा सर्व काळ असो. आमेन. आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊयात आणि आपल्यासाठी ही मध्यस्थी रेव्हरंड अनिल पातारे पाळक साहेब करतील. प्रार्थना करूयात. हे आमच्या सर्वसमर्थ जिवंत गौरवी देव बापा, मान, महिमा, गौरव दे तुझ्या दयेच्या आसनाजवळ या पवित्र प्रभुवारी आम्ही सर्वजण एकत्रित झालेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येऊन आमच्या सर्व विनंत्या आभार प्रदर्शनासहित तुझ्या समोर सादर कराव्यात म्हणून प्रभू तू देव केलेली ही संधी आणि या संधीचा उपयोग करून घेत प्रभू परमेश्वरा आम्ही आमच्या विनंत्या तुला सादर करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, त्या स्वर्गलोकी मान्य करून घे आणि प्रभू परमेश्वरा या प्रत्येकाला तुझ्या विपुलतेच्या आशीर्वादाने भरावंस अशी कळकळची आणि आग्रहाची विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येऊन
लीन होऊन नतमस्तक होतो आणि विनंती करतो, प्रभू परमेश्वरा आम्हावर दया कर, आम्हा पात्यांचा स्वीकार कर आणि प्रभू परमेश्वरा येथे होणारी सर्व प्रभू परमेश्वरा विनंती तो स्वर्गलोकी मान्य करून घ्यावीस अशी आग्रहाची विनंती करतो. प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो आमच्या या कळपासाठी. प्रभू परमेश्वरा हा कळप या ठिकाणी तू ठेवलेला आहेस त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. प्रभू परमेश्वरा आमच्या वागणुकीतून आणि वर्तणुकीतून ख्रिस्त गाजवला जावा आणि प्रभू परमेश्वरा आमच्याद्वारे केलेल्या प्रत्येक सत्कर्माद्वारे तुझा गौरव व्हावं असं दयेने आणि कृपेने होते. प्रभू परमेश्वरा तू खरा जिवंत देव आहेस, प्रत्येकाला आमच्या वागणुकीतून कळावं असा अनुग्रह आणि कृपा तू करावीस अशी विनंती आहे. प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो सर्व याजकांसाठी. प्रभू विशेष करून प्रभू परमेश्वरा आमच्या मंडळीचे प्रमुख याजक रेव्हरंड सुधीर गायकवाड पाळक साहेब, ले लीडर रिचर्ड पाटोळे आणि प्रभू परमेश्वरा हा दास, आम्ही सर्वजण तुझ्या दयेच्या स्नाजवळ येतो, लीन होतो, विनंती करतो. प्रभू परमेश्वरा जी सेवा तू आम्हावर सोपवून दिलेली आहेस ती सेवा करण्यासाठी आतापर्यंत तू आमचा सांभाळ प्रतिपाळ केलास, लागणारं सामर्थ्य पुरवलंस, आरोग्य दिलंस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो आणि विनंती करतो. प्रभू परमेश्वरा इथून पुढेही ही सेवा करीत असताना लागणारं सामर्थ्य पुरवावंस आणि प्रभू परमेश्वरा आम्हाला ही सेवा आत्म्याने व खरेपणाने करता यावी म्हणून तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पुरवावंस अशी कळकळीने आग्रहाची विनंती आहे. प्रभू परमेश्वरा विशेष करून पाळक साहेबांसाठी प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा त्यांना जो काही गत वर्षामध्ये आजार जडला होता, प्रभू परमेश्वरा त्यातून त्यांना तू पूर्णपणे बाहेर आणलेला आहेस आणि प्रभू परमेश्वरा तुझं सेवा कार्य फिरून एक वार करण्यासाठी प्रभू त्यांना ती जबाबदारी तू सोपवलेली आहेस त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. प्रभू परमेश्वरा आतापर्यंत त्यांचा सांभाळ प्रतिपाळ केल्यास लागणाऱ्या सर्व आध्यात्मिक गोष्टीची पूर्तता त्यांच्यासाठी केलीस आणि अनेक चुकलेले बहकलेले अशी मेंढरं तुझ्या कळपामध्ये आणण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठाई ठेवलंस, त्यांच्या वाणीमध्ये ठेवलंस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. प्रभू परमेश्वरा आणि विनंती करतो जो काही अशक्तपणा गत दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये आलेला आहे प्रभू परमेश्वरा तो तू घालवून टाकावास, फिरून एक वार प्रभू परमेश्वरा त्यांना निरोगी आणि निरामय जीवन आयुष्य द्यावंस, आरोग्य द्यावंस अशी कळकळीने आग्रहाची विनंती करतो. प्रभू परमेश्वरा या दासावरही जी जबाबदारी तू सोपवलेली आहे ती आत्म्याने व खरेपणाने करता यावी यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. प्रभू परमेश्वरा आमचे बंधू ले लीडर रिचर्ड पाटोळे यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा त्यांनाही तू तुझं आरोग्य पुरवावंस. प्रभू परमेश्वरा त्यांना त्यांच्यावर दिलेली जबाबदारी प्रभू परमेश्वरा त्यांना सांभाळता यावी. प्रभू परमेश्वरा ती पूर्णत्वास नेता यावी म्हणून लागणारं सामर्थ्य पुरवावंस, आरोग्य द्यावंस अशी कळकळीने आग्रहाची विनंती आहे. प्रभू परमेश्वरा आम्हा तिघांचाही उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आणि गौरवासाठी तू करून घेत आहेस त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो आणि विनंती करतो. प्रभू परमेश्वरा अधिक जोमाने हे कार्य करण्यासाठी लागणारं प्रभू परमेश्वरा सामर्थ्य पुरवावंस, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन द्यावंस अशी विनंती आहे. प्रभू परमेश्वरा यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीसाठी. प्रभू परमेश्वरा या मंडळीमध्ये जे कोणी आजारी आहे ज्यांची नावं आम्हाला माहीत नाहीत प्रभू परमेश्वरा त्या प्रत्येकाला तुझ्या प्रियपुत्राच्या रक्ताळलेल्या हाताचा स्पर्श कर आणि प्रभू त्यांचा अंथरूण तू बदलून टाकावंस आणि तुझ्या गौरवासाठी प्रभू परमेश्वरा त्यांना फिरून एक वार तुझ्या मंदिरामध्ये येता यावं असा अनुग्रह कृपा प्रत्येकावर करावीस अशी कळकळीने आग्रहाची विनंती आहे. प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो तरुण संघासाठी. प्रभू परमेश्वरा या तरुण संघ जे काही कार्य करीत आहे प्रभू ते अधिक जोमाने त्यांना करता यावं म्हणून प्रभू परमेश्वरा त्यांचा सहाय्य करता आणि मदत करता हो. यावेळेस प्रार्थना करतो वडील वर्गासाठी. प्रभू परमेश्वरा नवीन
उपक्रम राबवित असताना प्रभू विशेष करून त्यांना तुझं सामर्थ्य पुरवावंस आणि प्रभू परमेश्वरा तू त्यांचा पाठीराखा व्हावास अशी कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे. कामानिमित्त होणारं बाहेर जाणं आणि परतीचं येणं प्रत्येकाचं आशीर्वादित कर. प्रभू परमेश्वरा, या मंडळीची संडे स्कूल्स प्रभू परमेश्वरा त्यासाठी प्रार्थना करतो. जी लहान लेकरं प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनापासून दुरावलेली आहेत, वंचित झालेले आहेत प्रभू परमेश्वरा, त्या लेकरांना फिरून एक वार तुझ्या वचनामध्ये येता यावं आणि प्रभू तुझ्या भयात आणि ज्ञानात त्या लेकरांची वाढ व्हावी असं दयेने आणि कृपेने होऊ दे. लवकरात लवकर प्रभू परमेश्वरा जी मंदिरं उघडं व्हावं, प्रत्येकाला मंदिरात येऊन तुझ्या वचनाचं शिक्षण घेता यावं म्हणून प्रभू परमेश्वरा लवकरात लवकर हा कोरोना दूर करावास आणि प्रभू परमेश्वरा सर्व मंदिरं खुली व्हावेत असं दयेने आणि कृपेने होऊ दे. प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो पुणे धर्म प्रांतासाठी. पुणे धर्म प्रांताचे बिशप राईट रेव्हरंड पॉल दुपारे यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, त्यांना तू आतापर्यंत सांभाळलेला आहेस, राखलेलं आहेस, त्यांचं जाणं येणं तुझ्या नजरेखाली होऊ देत आहेस. त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. आणि प्रभू, या धर्मप्रांताची धुरा वाहत असताना लागणारं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन देखील तू आतापर्यंत पुरवलंस, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, इथून पुढे तू त्यांच्याबरोबर राहा, शक्ती, सामर्थ्य आणि आरोग्याने त्यांना भर. आणि प्रभू, या धर्मप्रांताची उन्नती करण्यासाठी जे काही विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये आहेत प्रभू, ते प्रगट व्हावेत आणि प्रभू त्या अनुषंगाने त्यांना प्रयत्न करता यावेत म्हणून प्रभू त्यांचा सहाय्य करता, मदत करता हो. प्रभू परमेश्वरा, या दासाची प्रार्थना तो एक त्यांच्या आधिपत्याखाली असलेल्या सर्व मंडळ्या, त्या सर्व मंडळाचे प्रमुख याजक, सहयाजक, ले लीडर, डिकन, सुवार्थी या सर्वांना तुझ्या दयेच्या स्नाजवळ आणतो. प्रत्येकाचा सहाय्य करता, मदत करता हो. आणि प्रभू, या प्रत्येक याजकाचा, सहयाजकाचा, डिकन आणि ले लीडर, सुवार्थिकांचा उपयोग करून घेऊन प्रभू परमेश्वरा पुणे धर्म प्रांतामध्ये संजीवनी यावं असं दयेने आणि कृपेने हो दे. प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाचा सांभाळ प्रतिपाळ कर. प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्व धर्म प्रांताच्या साठी प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, या ज्या मंडळ्या आहेत त्या मंडळीतील सर्व सभासद तुझ्या दयेच्या स्नाजवळ आणतो. प्रभू परमेश्वरा, या महाभयंकर अशा काळातून जात असताना प्रभू आतापर्यंत प्रत्येकाला तू सांभाळलंस, राखलंस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. प्रत्येकाचा सांभाळ प्रतिपाळ कर. आणि प्रभू, या महामारीतून प्रत्येकाचा बचाव करावा. स्तोत्र 91 प्रमाणे प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाला सांभाळावंस, राखावंस अशी कळकळीने आग्रहाची विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशासाठी. या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या हाताखाली असलेले सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ, पोलीस, जवान, अधिकारी सर्व प्रभू तुझ्या दयेच्या स्नाजवळ देतो. प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाला तू सलमोन राजासारखा सुज्ञतेचा आत्मा द्यावास आणि प्रभू परमेश्वरा, या देशाचा कारभार व्यवस्थित चालवता येण्यासाठी लागणारं सामर्थ्य देखील पुरवावंस अशी विनंती आहे. या भयंकर काळातून जात असताना विशेष करून प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो योग्य निर्णय क्षमता प्रत्येक नेत्याच्या ठाई ठेवावीस. आणि प्रभू परमेश्वरा, जो हा आजार बळावत चाललेला आहे, बोकाळत चाललेला आहे प्रभू परमेश्वरा, त्याला राबवली जात आहे, त्या यंत्रणेवरही प्रभू परमेश्वरा तुझा आशीर्वाद पाठव. आणि प्रभू, ती यंत्रणा योग्य रीतीने कार्य करण्यासाठी प्रभू सर्व अधिकाऱ्यांचा उपयोग तो करून घ्यावास आणि हा संपूर्ण आजार या देशातून नष्ट व्हावा असं दयेने आणि कृपेने होऊ दे. प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो महाराष्ट्र राज्यासाठी. या राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, त्यांच्या हाताखाली असलेले सर्व मंत्रिमंडळ, प्रभू परमेश्वरा, पोलीस, जवान सर्वांसाठी प्रार्थना करतो. सर्वांना प्रभू परमेश्वरा सुज्ञतेचा आत्मा दे, सलमोन राजासारखा सुज्ञतेचा आत्मा दे. योग्य निर्णय क्षमता प्रत्येकाच्या ठाई ठेवावीस. आणि प्रभू परमेश्वरा, जी काही उपाययोजना या मंत्रिमंडळाद्वारे करण्यात येत आहे प्रभू परमेश्वरा, त्याचा योग्य असा परिणाम
या महाराष्ट्र देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये दिसावा असं दयेने आणि कृपेने हो दे. प्रभू परमेश्वरा, आजूबाजूची जी सर्व राज्य आहेत प्रभू, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. भारत देशातील प्रत्येक राज्यासाठी प्रार्थना करतो, त्यांच्या मुख्यमंत्र्यासाठी प्रार्थना करतो. योग्य निर्णय क्षमता प्रत्येकाच्या ठाई ठेवावीस आणि त्याचा परिणाम या महामारीवर विजय मिळवण्यासाठी प्रत्येकाला करता यावा म्हणून प्रभू सहाय्य करता, मदत करता हो. विशेष करून प्रभू परमेश्वरा, जो तुझा अधिकार आहे प्रभू परमेश्वरा, तो अधिकार तू या ठिकाणी गाजवावास आणि ही संपूर्ण महामारी केवळ शब्दाने घालवण्याचं सामर्थ्य तुझ्या ठाई आहे. तो शब्द मात्र तू बोलावास आणि ही सर्व महामारी दूर करावीस अशी कळकळीने आग्रहाची विनंती करतो. या देशाला या महामारीपासून तू सांभाळावंस, राखावंस अशी कळकळीने आग्रहाची विनंती आहे. प्रभू, आमची प्रार्थना तो आहे. प्रभू परमेश्वरा, या काळातून भयंकर काळातून जात असताना विशेष करून आम्ही प्रार्थना करतो. डॉक्टर, नर्सेस आणि प्रभू त्यांना सहाय्य करणारे सर्व मदतनीस यांच्यासाठी प्रभू परमेश्वरा, या करोनाशी युद्ध करीत असताना आणि प्रभू परमेश्वरा सर्व आजारांची काळजी घेत असताना प्रभू त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रभू परमेश्वरा, त्यांचा तू सहाय्य करता आणि मदत करता हो. धीराचा आत्मा प्रत्येकाच्या ठाई ठेवावास अशी कळकळीने आग्रहाची विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, आम्ही यावेळेस प्रार्थना करतो भारत देशातील प्रत्येक नागरिकासाठी. प्रत्येक नागरिकाला तू सुज्ञतेचा आत्मा दे. प्रभू परमेश्वरा, जे काही उपाययोजना या रोगाला नियंत्रित करण्यासाठी राबवल्या जात आहेत, त्या प्रत्येक नागरिकाने स्वतःचं कर्तव्य समजून ते करावं आणि या महाभयंकर महामारीतून दूर व्हावं, ही महामारी त्याद्वारे दूर करावी असं दयेने आणि कृपेने हो दे. प्रभू परमेश्वरा, तुझी दया आणि कृपा आम्हाला पुरेशी आहे. ती कृपा आम्हावर ठेव. प्रत्येकाला सांभाळ, सुखाचं ठेव. प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशातील प्रत्येक जवानासाठी जे सीमेवर लढत आहेत. प्रभू परमेश्वरा, अनेकांनी त्या ठिकाणी शौर्य गाजवून प्रभू परमेश्वरा या देशाचं सांभाळ केलेला आहे, रक्षण केलेलं आहे. परंतु प्रभू परमेश्वरा, अनेक जण त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेले आहेत. प्रभू परमेश्वरा, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. त्या कुटुंबाला तू धैर्याचा आत्मा द्यावास आणि प्रभू परमेश्वरा, त्यांच्यासाठी जी काही मदत, सरकारी मदत नेमून ठेवलेली आहे, ते थेट त्या कुटुंबाला प्राप्त व्हावी असं दयेने आणि कृपेने हो दे. संबंधित अधिकाराच्या अंतःकरणामध्ये कार्य करावंस अशी विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, फिरून एक वार आम्ही आमच्या लहान कल्पासाठी प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, गत काही दिवसांमध्ये प्रभू परमेश्वरा जे तुझ्या विसाव्यामध्ये आलेले आहेत प्रभू परमेश्वरा, त्यांच्या कुटुंबियांचं तू सांत्वन करावंस, त्यांना धीराचा आत्मा द्यावास अशी कळकळीने आग्रहाची विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, ज्यांना तू आतापर्यंत सांभाळलेला आहेस, राखलेला आहेस, त्यांनी तुझं गौरव करावं आणि तुझ्या नावाला गौरव देत प्रभू परमेश्वरा प्रत्येक दिवस घालवावा, कंठावा असं दयेने आणि कृपेने होऊ दे. प्रभू परमेश्वरा, आज जे काही वचन आम्हाप्रत येणार आहे प्रभू, त्या वचनांमध्ये द्वारे प्रभू आमची कान उघडणी कर आणि प्रभू आम्हाला मार्ग दाखवा आणि त्या मार्गावर आम्हाला चालता यावं असं दयेने आणि कृपेने होते. सर्वांना सांभाळ, सुखाचं ठेव. ही लहानशी विनंती आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने सादर केली म्हणून तो ऐक. आमीन. प्रार्थना करू. हे देवा, तू बोल, आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. पवित्र आत्म्या, तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया. फिरून एक वार भयंकर महामारी, त्याचा प्रकोप वाढलेला असताना तुमच्या आणि माझ्या यहोवा बापाने आपल्याला सुखरूप ठेवलं, सुरक्षित ठेवलं आणि या नवीन महिन्यातील पहिल्या प्रभुवारी त्याच्या पवित्र समक्षतेत आणि सानिध्यात आपल्या घरांमध्ये आजच्या प्रभुवारी एकत्र येऊन त्याची उपासना करण्याची ही महान संधी दिली.
आपण स्तोत्रकर्त्याप्रमाणे पूर्ण समर्पणानं आणि कृतज्ञतेनं म्हणूयात, परमेश्वराने मजवर केलेल्या उपकारांचा मी कसा उत्तराई होऊ. होय, आपल्यावर केलेले अगणित उपकार ज्याची आठवण कदाचित दिवसभरात आपण एकदाही करत नाही, वर्षभरामध्ये करतो की नाही हे ज्याचं त्याला ठाऊक, परंतु अगणित असे उपकार त्याचे आपल्यावर आहेत आणि त्याची परतफेड तर आपण करूच शकत नाही. अर्थात त्याचा विचारही आपल्यातील कित्येकांच्या मनामध्ये येतही नाही. परंतु परमेश्वराची अपेक्षा एवढीच की आपण त्याच्याशी बिलगुन राहा. देवाच्या पवित्र वचनाकडे आपण जात आहोत. या भयंकर महामारीमध्ये आपलं जीवन व्यतीत करीत असताना संपूर्ण जगामध्ये या महामारीनं हाहाकार माजवून टाकलेला आणि मनुष्य होता होईल तेवढं परमेश्वराला अळवत आहे, त्याला शरण जाण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करत आहे. देवाच्या प्रिय मंडळी, आज आपल्या पुढं जे शास्त्रपाठ वाचण्यात आलेले आहे, पहिलं शमूएल 30 अध्याय 1 ते 6 वचन, स्तोत्र 18 1 ते 7 वचन, प्रेषित 27 18 ते 25 वचन आणि योहान 2 13 ते 25 वचन. आणि या चारही शास्त्रपाठामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मनुष्य मात्र त्याच्यावर आलेल्या प्रसंगातून जात असताना, संकटातून जात असताना, आजारपणातून जात असताना, कुठल्याही प्रकोपातून जात असताना जर तो देवावर भिस्त ठेवतो, देवावर भरोसा ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो, तर तो देव दिलेल्या अभिवचनाप्रमाणे त्याला सुरक्षित ठेवतो. आज आपण विचार करणार आहोत पहिलं शमूएल याचा 30 अध्याय, पहिलं शमूएल याचा 30 अध्याय आणि यातील 6व्या वचनातला उत्तरार्ध. आणि या ठिकाणी असं म्हटलंय 6व्या वचनात, त्या समयी दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या ह्यांच्यासाठी शोकाकुल होऊन दावीदाला दगडमार करावा असे म्हणू लागले. पण दावीद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. प्रेज द लॉर्ड. दावीद आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त अथवा विश्वास अथवा भरोसा ठेवून, श्रद्धा ठेवून तो खंबीर राहिला. प्रियानो, हा प्रसंग आहे. दावीद आपल्या मनुष्यांबरोबर सिकलाग येथे 3ऱ्या दिवशी पोहोचला, म्हणजे प्रवास करत आहे. दावीद आपल्या प्रजेबरोबर प्रवास करत आहे आणि प्रवास करत असताना ते सिकलाग या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहे. आणि या ठिकाणी येऊन त्यांनी तळ दिलेला असताना दावीद आपल्या काही लोकांबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तो बाहेर आहे. आणि याच वेळेस अमालेक्यांनी सिकलाग यावर स्वारी केलेली आहे आणि दाविदाच्या दोन्ही बायका, कुटुंब आणि इतर जे सर्व लोक त्याच्याबरोबर होते, त्यांच्या स्त्रिया, त्यांची तरुण मुले बाळे सर्व काही घेऊन ते लोक निघून गेलेले आहेत. आणि मग या ठिकाणी आपल्याला दिसतं
तेव्हा दावीद व त्याच्या बरोबरचे लोक गळे काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही. दावीद व त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया, पुत्र व कन्या पाडाव करून नेल्या आहेत असे त्यांना दिसून आले. तेव्हा दावीद व त्याच्या बरोबरचे लोक गळे काढून इतके रडलेले आहेत की आता त्यांना रडण्याची शक्ती राहिलेली नाही. प्रसंग भयंकर झालेला आहे. शत्रू पक्षांनी दाविदास त्या कुटुंबासह इतर लोकांच्या कुटुंबातील सर्व काही नेलंय. शहर जाळून टाकले. कुठल्या खानाखुणा नाही. आणि हे दृश्य पाहून दाविदासह सर्वच लोक गळे काढून रडलेले आहेत. आणि इतके रडले की त्यांना आता शक्ती राहिलेली नाही रडण्याची. आणि अशा या स्थितीमध्ये जेव्हा लोक शोकाकुल झालेले आहेत, कष्टी झालेले आहेत, आणि अशा परिस्थितीत दावीद जो त्यांचा म्होरक्या आहे, पुढारी आहे, नेता आहे, त्याच्या बाबतीत त्यांनी एक निर्णय घेतला. आणि तो निर्णय काय होता तर दाविदाला दगडमार करावा. दाविदाला दगडमार करावा. देवाच्या प्रिय मंडळी, या ठिकाणी दाविदाचा देवावरील विश्वास, त्याचं मनोधैर्य आणि देवावर अवलंबून राहणं या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सगळा समाज आता एकीकडे झालेला आहे. दावीद एकटाच आहे. दावीद एकटाच आहे. या लोकांनी, या समाजाने जो निर्णय घेतला, खरं पाहिलं असता आपल्याला 5व्या वचनात दिसतं दाविदाच्या दोन्ही स्त्रिया, इस्रायली, अहिनवाब व नाबालाची स्त्री कर्मेली, अबिगैल यांनाही पाडाव करून नेलेले होते. म्हणजे दाविदाचं कुटुंबही पाडाव करून नेण्यात आलेलं होतं. असं काही नव्हतं की दाविदाचं कुटुंब सुरक्षित राहिले, बाकीच्यांचेच पाडाव करून नेण्यात आले. नाही, दाविदाच्या दोन्ही पत्नी त्या पाडावपणामध्ये शत्रू पक्ष घेऊन गेलेला आहे. परंतु लोक त्याबद्दल विचार करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांनी एकमुखी निर्णय घेतलाय, दाविदाला दगडमार करू. दुर्दैवानं तो त्यांचा निर्णय अंमलात आला असता कदाचित दावीद मृत्युमुखी पडला असता. परंतु ज्या देवावर दाविदानं भिस्त ठेवली, फार महत्वाचा आहे. 2 भयंकर प्रसंग दाविदापुढे आहेत. शत्रू पक्षानं सर्व लोक त्याचे नेलेले आहेत. स्त्रिया आणि तरुण लेकरं नेलेली आहेत. त्याच्या दोन्ही स्त्रिया नेलेल्या आहेत. हे एक भयंकर संकट आहे. आणि दुसरं संकट, ज्या लोकांचं तो नेतृत्व करत आहे ते लोक आता त्याच्या विरोधात गेलेले आहेत. त्यांनी निर्णय घेतलेला आहे, दाविदाला धोडमार करूया. आणि अशा या परिस्थितीमध्ये गोंधळून न जाता, भयभीत न होता, घाबरून न जाता, विचलित न होता, त्या लोकांना सोडून स्वतःचा जीव वाचवत न पळता काय केलेला, फार छान. दावीद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. आमेन. अशा संकटामधून जात असताना, आपलेच लोक आपल्यावर जीवावर उठलेले असताना, मरण अगदी जवळ समोर दिसत आहे, अशा परिस्थितीमध्ये दावीद देवाला शरण जात. त्याने आपला देव परमेश्वर याच्यावर हवाला टाकलेला. आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवलेली आहे. आपला देव परमेश्वर याच्यावर भरोसा ठेवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, भरोसा ठेवून तो खंबीर झालेला, खंबीर झालेला आहे. देवाच्या प्रिय,
आणि मग तो खंबीर झाल्यावर आपल्याला काय दिसतं चित्र पहा. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, दाविदाने परमेश्वराला प्रश्न केला, मी ह्या टोळीचा पाठलाग करू काय? मी त्यांना गाठीन काय? त्याने उत्तर दिले, त्यांचा पाठलाग कर, तू खात्रीने त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून आणशील. आमेन. दाविदाचा निर्णय चुकलेला नव्हता. दाविदाने घेतलेला निर्णय चुकलेला नव्हता. समोर मरण आहे, पण दावीद खंबीर राहिला. कारण दाविदानं आपली भिस्त, आपला भरोसा त्या देवावर टाकलेला होता आणि त्या देवालाच तो म्हणत आहे, मी जाऊ काय? या लोकांना तू माझ्या हाती देशील का? त्यांचा पराभव मी करेल काय? देव म्हणत आहे, तू त्यांचा पराभव करशील. आमेन. आमेन. देवाच्या आणि घडलं नेमकं तेच. दाविदाने आपल्या बरोबर 600 माणसं घेतली आणि तो या टोळीचा पाठलाग करत राहिला आणि परमेश्वरानं त्याचे मार्ग मोकळे केले. देवाच्या प्रिय, आज तुम्ही आणि मी या महामारीतून जात असताना दुसऱ्या वर्षातील 4 महिने सरलेले आहेत, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये मृत्यूचं भय आहे, संकटाचं भय आहे, आपत्तीचं भय आहे. कधीही मरी कोणाला गाठेल काही सांगता येत नाही. भयग्रस्त असं जीवन मनुष्य जगत आहे. या परिस्थितीतून जात असतात अनेक कुटुंबातील जबाबदार माणसं गेलेली आहेत. अनेक कुटुंब विस्कळीत होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? देवाच्या प्रिय मंडळी, या आपत्तीला न घाबरता, या महामारीला न घाबरता आपल्याला आपल्या देवावर भिस्त ठेवायची आहे. जे दाविदानं केलं, आपल्या देवावर भरोसा ठेवायचा आहे, जे दाविदानं केलं, आणि खंबीर व्हायचं आहे, निर्धास्त व्हायचं आहे. का? कारण मी माझा भरोसा माझ्या देवावर टाकला, माझी भिस्त माझ्या देवावर आहे. तो देव जो मृत्युंजय आहे, तो देव ज्याचं आधिपत्य जीवन आणि मृत्यू या दोहांवर आहे, तो देव ज्यानं मरणाची नांगी मोडून प्रश्न केलेला आहे, अरे मरणा तुझा विजय कोठे? आज आपल्याला देवावर भिस्त ठेवण्याकरता स्वतःला तयार करायचं. प्रियानो, पहा, या महामारीतून सुरक्षित राहण्याकरता, सुखरूप राहण्याकरता आज अनेक तज्ञ, अनेक डॉक्टर्स अनेक प्रकारचे संशोधनाच्या मागे लागलेल्या अनेक गोष्टी मनुष्याप्रती येत आहेत. अशा प्रकारचं औषध घ्या, सुरक्षित राहाल. अशा प्रकारची लस घ्या, सुरक्षित राहाल. अशी काळजी घ्या, सुरक्षित राहाल. दैवाच्या आपल्याला काय करणं गरजेचं आहे? दाविदा पुढं मरण होत, परंतु दावीद डगमगला नाही, दावीद घाबरला नाही, दावीद विचलित झाला नाही, त्याच्या विश्वासाला तडा गेला नाही, तो मानवी आश्रयाला धावला नाही, मानवी पर्यायाच्या मागे तो गेला नाही. त्यानं आपल्या देवावर भिस्त, त्यानं आपल्या देवावर भरोसा ठेवलेला आहे आणि तो खंबीर झालेला आहे. खंबीर झालेला आहे. प्रियानो, खंबीर होणं कशाला म्हणतात? परिस्थिती कितीही बिकट येऊ द्यात, परंतु आम्ही भयभीत होणार.
आम्ही डगमगणार नाही, आम्ही घाबरणार नाही, आम्ही खंबीर राहणार. का? आम्ही आमचा देव परमेश्वर याच्यावर भिस्त टाकलेली आहे, त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. देवाचं पवित्र वचन, पहिले इतिहास 16वा अध्याय, पहिले इतिहास याचा 16वा अध्याय. आणि याच्यामध्ये काय म्हणतो पहा, पहिले इतिहास 16वा अध्याय आणि यातील 11वं वचन काय म्हणतो पहा. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावर भरोसा ठेवा. परमेश्वर आणि त्याचं सामर्थ्य याच्यावर भरोसा ठेवा. त्याच्या दर्शनाविषयी सदा दूर व्हा. आमेन. देवाच्या प्रिय परमेश्वराची आपल्याकडनं अपेक्षा आहे. होय, 2020 साल याच महामारीत गेले. 2021 साल त्यातील 4 महिने या महामारीत जात आहेत. आणि पुष्कळ लोक प्रार्थना करत, उपवास करत. काही जण मला भेटले म्हणते, पाळक साहेब, गत वर्षामध्ये अनेक लोकांनी उपवास केले, प्रार्थना केल्या. आजही उपवास होत आहेत, प्रार्थना होत आहे. परिस्थिती का बदलत नाही? मी त्यांना म्हणतो, देवाची तुम्ही आणि मी यापेक्षा काहीतरी अधिक करावं अशी अपेक्षा नसेल का? जेव्हा फारोचं सैनिक माग आहे, समोर समुद्र आहे, मोशे लाखो लोकांना घेऊन चाललेला, आणि माग जायचं म्हटलं मृत्यू आहे, पुढे जायचं म्हटलं मृत्यू आहे. लोक मोशेच्या विरुद्ध झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मोशे काय करत आहे? वचन सांगतात. मोशे प्रार्थना करत आहे, देवाचा धावा करीत आहे. आणि तेव्हा देव मोशेला म्हणतो, अरे उठ, माझा धावा करत काय बसला? उठ, माझा धावा करत काय बसला? काठी उचल. देवाची आपल्याकडनं अशीच अपेक्षा नसेल काय? नुसतंच प्रार्थना करू नका, नुसतेच उपवास करून म्हणू नका, देवा ही मरी घालव, देवा ही मरी घालव. देव काय अपेक्षितो? याकोबानं 5व्या अध्यायात फार छान शिकवलं. याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय, प्रार्थनेच्या सामर्थ्याविषयी त्या ठिकाणी काय म्हटलेला? फार सुंदर. काय म्हटलं? 2 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. विश्वासाची प्रार्थना, विश्वासाची प्रार्थना कार्य करते. 15 वचन. विश्वासाची प्रार्थना कार्य करते. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली? तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. प्रार्थना करत आहे, अनेकांच्या प्रार्थनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. मी टीका करत नाही प्रिया. अनेकांच्या प्रार्थनेमध्ये विश्वासाचाच अभाव असतो. विश्वासाचा अभाव. नीतिमत्व काय म्हटलंय? नीतिमानाची प्रार्थना कार्य करते. नीतिमानांची प्रार्थना कार्य. आपल्याला माहिती आहे
दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. नबुखद्रेसराला वाईट वाटत होतं. बेचैन झाला असेल रात्रभर. पहाटे जेव्हा दानिएलाला टाकलेल्या सिंहाच्या पिंजऱ्याकडे तो गेला, त्याने हाक मारली, माझ्या दैवानं मला सुरक्षित ठेवलेला. ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवतो तो आम्हाला तप्त अशा अग्नीच्या भट्टीतूनही सोडवे. हा विश्वास शद्रक, मेशक, अबेदनोगोने व्यक्त केला. देवावर भिस्त ठेवायला शिकलोय काय आपण? प्राणो क्षमा करा, मी टीका करत नाही. प्रार्थना करत आहोत, खूप चांगलं करत आहोत. उपवास ठेवून प्रार्थना करत आहोत, खूप चांगलं करत आहोत. पण देवावर हवाला पूर्णपणे टाकलाय का? भिस्त पूर्णपणे देवावर टाकलेली आहे का? विश्वास पूर्णपणे देवाच्या सामर्थ्यावर ठेवू शकलेलो आहोत का? स्वतःचा आत्मपरीक्षण करा. स्वतःला पडता, शोधा. संकट आहे, सत्य आहे. मरण आहे, सत्य आहे. आमचा देव सोडवणार आहे, सत्य आहे. परंतु विश्वास आमचा कसा आहे? आम्ही पूर्णपणे आमच्या देवावर भिस्त ठेवलेली आहे का? पूर्णपणे त्याच्यावर आणि त्याच्या सामर्थ्यावर आमचा विश्वास आहे का? जगाचे पर्याय काय? मानवाचे पर्याय काय? आणि मग तिसरा पर्याय म्हणून देवाकडे नाही. दाविदाने अशा परिस्थितीमध्ये इतर कुठलाही पर्याय अंमलात आणला नाही. तो देवावर, थेट देवावर अवलंबून राहिला. देवावर भिस्त ठेवली आणि खंबीर झाला, म्हणजे निर्धास्त झाला. आता देव सगळं सुरळीत करेल. आमेन. देवाच्या प्रिय, आपल्यालाही देवावर विश्वास ठेवायला शिकणं फार गरजेचं आहे. दुसरे इतिहास 14वा अध्याय, दुसरे इतिहास याचा 14वा अध्याय, आणि याच्यामध्ये काय म्हणतंय आपण थोडं पाहूया. 9 ते 12 वचन. दुसरे इतिहास 14वा अध्याय आणि 9 ते 12 वचन. आसा हा राजा झालेला आहे, त्याच्या कारकिर्दीची सुरुवात झालेली आहे. आणि आपल्याला या ठिकाणी काय पाहायला मिळतं पहा. नंतर 10 लाख पुरुषांची सेना व 300 रथ घेऊन जेरह नावाचा एक कुशी त्याच्यावर, म्हणजे आसा व त्याच्या लोकांवर चाल करून आला. तो मारेशापर्यंत आला. आसा त्याच्याशी सामना करण्यास गेला तेव्हा मारेशा येथे सफाता नावाच्या खोऱ्यात लढाईस तोंड लागले. या प्रसंगी आसाने आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना केली. हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे सहाय्य करणारा तुझ्या वाचून अन्य कोणी नाही. हे आमच्या देवा परमेश्वरा, आमचे सहाय्य कर. आमची भिस्त तुझ्यावर आहे. आमची भिस्त तुझ्यावर आहे. आम्ही तुझ्या सामर्थ्यावर, आम्ही तुझ्या नावावर भरोसा ठेवून ह्या समूहाशी सामना करण्यास आलो आहोत. हे परमेश्वरा, तू आमचा देव आहेस. मानवाचे तुझ्यावर वर्चस्व होऊ देऊ नको. तेव्हा परमेश्वराने आसा व यहुदी यांच्या पुढे कुशी लोकांना असा मार दिला की ते पळून गेले. आमेन. देवाच्या प्रिय, चारी बाजूने शत्रूने घेरले आणि अशा परिस्थितीमध्ये हा नेता, हा पुढारी, हा जबाबदार राजा काय करत आहे? देवाला शरण प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थनेमध्ये तो हे म्हणत नाही, या लोकांना ना तू पराभूत कर,
आणि या लोकांना तू घालवून टाक. नाही, तो प्रार्थना काय करतो, हे देवा तुझ्यावर आम्ही भिस्त आणि भरोसा ठेवलेला आहे. आणि देवाच्या प्रिय आसाच्या लोकांना वाचवण्याकरता सूत्र परमेश्वराने त्याच्या हातात घेतली आणि शत्रू पक्षाला असा मार दिला की ते पळून गेले. हालेलुया. प्रियानो, आज मला आपल्याला नम्रतेची विनंती हीच करायची, आपल्याला जीवन देणारा मृत्युंजय आपला देव आहे, येशू ख्रिस्त आहे, पवित्र आत्मा आहे. हे कोणाही मानवाला शक्य नाही. हे फक्त आणि फक्त यहोवा देवाला, तारणाऱ्या ख्रिस्ताला, मृत्युंजय ख्रिस्ताला, पवित्र आत्म्याला शक्य आहे. आणि म्हणून आपण उदाहरणं पाहिली शास्त्रात. संकट आहे, मृत्यू आहे, लोक विरोधात गेलेले आहे, जग आणि जगातील पर्याय नाही, मनुष्यावर भिस्त ठेवणं नाही, आपल्या कुवतीवर भिस्त ठेवणं नाही. परमेश्वर, आपला देव परमेश्वर, त्याच्यावर आणि त्याच्या सामर्थ्यावर भिस्त ठेवा आणि दाविदासारखे खंबीर व्हा, आसासारखे निर्धास्त व्हा. तुमचा देव परमेश्वर म्हणतो, हे युद्ध तुमचं नाही. आपला देव परमेश्वर म्हणतो, हे युद्ध तुमचं नाही, माझं आहे. ज्याला ऐकावास कान आहे तो हे ऐको. प्रार्थना करूया. यहोवा आभार मानतोय वचनांद्वारा माझी बोललास, ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणारा अंतःकरण द्यावं. ती प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा याच्या द्वारे करतो, म्हणून तो ऐकते क्या नाही. प्रार्थना करूया. ज्यांचे जन्मदिवस गत आठवड्यात संपन्न झालेत किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये आहेत, लग्न वाढदिवस आहेत, त्यासाठी प्रार्थना करूया. यहोवा देवबापा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो ज्यांचे जन्मदिवस गत आठवड्यात संपन्न झालेत, येणाऱ्या आठवड्यामध्ये आहेत, त्याचप्रमाणे लग्न वाढदिवस संपन्न झालेत, येणाऱ्या आठवड्यात आहेत. सर्वप्रथम त्यांच्या जीवनी प्रवासाबद्दल तुला धन्यवाद देतो, आभार प्रदर्शनाची प्रार्थना करतो आणि मागतो येशू नासरीच्या नावामध्ये, जो म्हणतो मी आलो ते तुम्हाला जीवन प्राप्त व्हावं, विपुलतेचं जीवन प्राप्त व्हावं. या प्रत्येकाला ज्यांचे जन्मदिवस संपन्न होत आहे त्या सर्वांना अधिक रीतीने आशीर्वादित कर, दीर्घायुष्य दे. अशा प्रकारचे अनेक आशीर्वादित जन्मदिवस त्यांना दाखवून त्यांचं कल्याण कर. त्याचप्रमाणे ज्यांचे लग्न वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी आम्ही तुझी कृपा मागतो. दैबापा, वैवाहिक जीवनाच्या प्रवासात त्यांना आशीर्वादित केलं, अधिक रीतीने आशीर्वादित कर. त्यांच्यासह त्यांची कुटुंबीय मंडळी आशीर्वादित कर, दीर्घायू कर. ही माझी प्रार्थना आहे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे, आमेन. सर्व समर्थ देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण तो करो, आपला मुख प्रकाश तो तुम्हावर पाडो, तुम्हावर तो कृपा करो, तुम्हाकडे परमेश्वर प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला दीर्घायुष्य देऊन तुमचं जीवन सर्व प्रकारच्या आशीर्वादानं आत आणि सदा सर्वदा भरलेलं असं राखो, आमेन. यावेळेस आपण सर्व आजारांसाठी आणि या महामारीसाठी प्रार्थना करणार आहोत. प्रार्थना करूया. यहोवा दैबापा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीतील जे लोक आजारी आहेत, प्रामुख्याने जेकब आंटींची आम्ही आठवण करतो, बंधू राकेशची आम्ही आठवण करतो. त्याचप्रमाणे यहोवा दैबापा जुली हिवाळीची आम्ही आठवण करतो आणि पित्या परमेश्वरा ससाने आंटींची आम्ही आठवण करतो आणि इतर जे कोणी आजारी आहेत ज्यांची नावं आम्हाला माहित नाही, परंतु यहोवा तू जाणतोस, त्या प्रत्येकांना तुझा अनुग्रह दे आणि यांची अंथरुणं बदल, त्यांना आरोग्य दे. प्रार्थना करतो यावेळेस विशेष रीतीनं संपूर्ण जगामध्ये असणाऱ्या या महामारीसाठी, प्रत्येक आजार, रोग, विकार, व्याधी यांनी ग्रस्त असणारे सर्व लोक, विशेष रीतीनं तुझे सेवक, याजक, पास्टर्स, स्वार्थिक, बिशप्स, फादर्स, नन्स आणि इतर सर्व पाळक वर्ग, प्रत्येकांसाठी
आम्ही स्वर्गीय अनुग्रह मागतो येशू नासरीच्या नावामध्ये, येशू नासरीच्या नावामध्ये हे सर्व विकार निघून जाऊ दे आणि येशू तू दिलेलं विपुलतेचं जीवन आम्हा मानवांमध्ये मी स्वीकारतो, ग्रहण करतो. तिच्या तुझी कृपा आम्हाला पुरेशी आहे. सिस्टर अनिता साठेंसाठी आभार प्रदर्शनाची प्रार्थना करतो. अद्भुत रीतीनं त्यांच्या जीवनात तू कार्य केलंस, सामर्थ्य प्रकट केलंस आणि यहोवा त्यांना तू बरं केलंस. थँक्यू जीजस. अधिक रीतीनं त्यांच्या सहित त्यांचं कुटुंब आणि आमची संत लोक मंडळी तुझ्या विश्वासात वाढव ही प्रार्थना. यावेळेस आम्ही प्रार्थना करतो यहोवा. प्रिय बंधू मनीष चांदेकर या भावाला तू आपल्या विसात पाचारण केलंस. त्याच्या पश्चात त्याची पत्नी, त्याची लेकरं, त्याचे आई वडील, सर्व नातलग यांचं तू सांत्वन करावंस ही माझी प्रार्थना आणि विनंती आहे. यहोवा या दासाची प्रार्थना आहे. मंडळीतील सर्वांना सुखरूप आणि सुरक्षित ठेव. आम्हा पाप्यांवर दया तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझं नाम पवित्र मानले जाओ, तुझं राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसंच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व समर्थ देव पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचा आशीर्वाद, शांती, प्रीती आणि सहभागिता आत आणि सदा सर्व काळ आम्हा सहवस्ती करो. आमेन. सुवंड्य देव